मला सांगण्याचा मुद्दा असा की भावनिक ऑर्गॅझम हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि जेव्हा हे ऑर्गॅझम आपण स्वतःला देत नाही, तेव्हा हे ऑर्गॅझम आपण दुसऱ्या कोणाकडून तरी आपल्याला मिळावं अशी अपेक्षा करतो. म्हणजे आपली जी सिस्टीम आहे, ती सिस्टीम अशी अपेक्षा करते. कारण का? तिला ही सिस्टीम चालवण्यासाठी त्या हार्मोन्सची गरज आहे. इमोशनल हार्मोन्सची, इमोशनल ऑर्गॅझमची त्या सिस्टीमला गरज आहे. मग आता काय? तुम्ही तुमची ही गरज पूर्ण करत नाहीये ना, मग ती सिस्टीम काय करणार आहे? तिला तर त्याची गरज आहे ना. त्याच्या वाचून तिचं काम अडतंय. मग आपली सिस्टीम काय करते? तीच गरज, ती इमोशनल नीड दुसऱ्या कोणाकडून तरी मिळवण्याचा प्रयत्न करते. आणि मग इथे मात्र बऱ्याचदा आपल्या पदरी निराशा पडते. त्याचं कारण असं आहे की या जगामध्ये कोणीच तुम्हाला पाहिजे तसं तुमच्या मर्जीनुसार वागणार नाहीये. म्हणजे कसं? आपली भावनिक गरज आहे की आपल्यालाही कोणीतरी आवडतं आणि त्यालाही आपण आवडतो. मग आपली भावनिक गरज आहे की त्याने आपल्यावर प्रेम करावं, आपण त्याच्यावर प्रेम करावं, कारण ती व्यक्ती आपल्याला आवडलेली आहे. मग कारण का आपण त्याच्यावर प्रेम करतो, म्हणून आपल्या त्या व्यक्तीकडनं काही अपेक्षा आहेत. पण जरी त्याचं आपल्यावर प्रेम असलं, आपलं त्याच्यावर प्रेम असलं, तरी आपल्या प्रत्येकच गरजा प्रत्येकच आपल्या अपेक्षा तो व्यक्ती पूर्ण करेलच असं जरुरी नाहीये. कारण त्याचं स्वतःचं असं एक वेगळं अस्तित्व आहे. त्याच्या आवडी-निवडी वेगळ्या, त्याच्या सवयी वेगळ्या, त्याची लाईफस्टाईल वेगळी, त्याची आजपर्यंतची पार्श्वभूमी वेगळी, त्याचं इन्स्पिरेशन वेगळं, त्याची विचारधारा वेगळी. तो पूर्णपणे एक वेगळी एंटिटी आहे. तो पूर्णपणे एक वेगळं जग आहे. ठीक आहे, त्याचं तुमच्यावर प्रेम आहे, तुमचं त्याच्यावर प्रेम आहे. पण म्हणून तो काही सगळं तुमच्या मर्जीनुसार करेल असं जरुरी नाहीये. आणि मग इथे सगळ्यात हा जो भावनिक जो हार्मोन्सचा खेळ आहे ना, हा खेळ सुरू होतो आणि माणूस अधोगतीच्या दिशेने जायला लागतो. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. जेव्हा आपण कुठल्याही नात्यामध्ये दुसऱ्या व्यक्तीकडून काहीतरी अपेक्षा करायला लागतो, तेव्हा हे समजून चालायचं की आपण आपल्या भावनिक ऑर्गॅझमसाठी दुसऱ्या कोणावर तरी अवलंबलो आहोत किंवा अवलंबून राहत आहोत आणि ही आपण सगळ्यात मोठी घोडचूक करत आहोत. कारण तो व्यक्ती तुमच्या मर्जीप्रमाणे जगणार नाही.